सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात आपले स्वागत। मी डॉक्टर विक्रम लेले, अणुवैद्यक विषयाचा अभ्यासक। अणुवैद्यक म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन ही एक वैद्यकीय शाखा आहे, प्रगत वैद्यकीय शाखा, ज्याच्यामध्ये आपण अत्यंत कमी प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थांचा उपयोग करतो आणि शरीरातल्या अंतर्गत आजारांचा रोगनिदान आणि चिकित्सा या दोन्ही ह्याच्यात त्याचा उपयोग होतो। तो बेसिकली हे न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे काय आहे? हे पदार्थ जे आहेत किरणोत्सर्गी ते आपण शरीरामध्ये टाकतो, इंट्राव्हिनस इंजेक्शन किंवा तोंडाद्वारे किंवा श्वासाद्वारे, आणि हे विविध पदार्थ जाऊन अवयवामध्ये जाऊन बसतात आणि आपण एक स्पेशल इक्विपमेंट, त्याला म्हणतात गामा कॅमेरा किंवा पेट स्कॅन, ह्याच्या मदतीने आपल्याला हे कुठे कुठे गेलेले आहेत, कुठल्या अवयवात गेलेले आहेत याचा आपण मागोसा घेतो। त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा अभ्यास करता येतो की शरीरातले अवयव बरोबर काम करतायत की नाही। आपण पाहिलं असेल CT स्कॅन, MRI, अल्ट्रासाऊंड हे आपण नेहमीच ऐकत असतो, पण हे न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये दुसरं काय आहे, व्हॉट इज एक्स्ट्रा ह्या दुसऱ्या डायग्नोस्टिक मोडॅलिटीजच्या मध्ये? आता CT स्कॅन आणि MRIमध्ये आपल्याला शरीर रचना उत्कृष्टपणे पाहायला मिळते की सगळे ऑर्गन्स व्यवस्थित आहेत की नाही, त्यांच्यात काही स्ट्रक्चरल अबनॉर्मॅलिटी आहे की नाही, ते CT स्कॅन आणि MRIमध्ये कळतं। पण आपल्याला त्याच्यात कळत नाही की ते बरोबर कार्य करतायत की नाही। उदाहरणार्थ, आपण एका मृतदेह सपोज CT स्कॅनमध्ये टाकला, त्याच्यात आपल्याला छान दिसेल, त्याचं ब्रेन स्ट्रक्चर एकदम इंटॅक्ट आहे, सगळं ऑर्गन्स छान दिसतील, पण ते न्यूक्लिअर मेडिसिनच्या पेट स्कॅनमध्ये टाकला किंवा गामा कॅमेरामध्ये टाकला तर आपल्याला काहीच दिसणार नाही, कारण तिथे काही कार्यशीलता नाही आहे, हा पेशंट मृत आहे। सो दॅट इज द डिफरन्स की आपल्याला ह्या प्रणालीमुळे कळतं की शरीरातली कार्यशीलता इज देअर ऑर नॉट। दुसरीकडे नुसतं स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे, शरीरातले बरेच आजार होतात जे पहिले कार्यशीलता कमी होते, स्ट्रक्चर इंटॅक्ट राहतं, ॲनाटॉमी इंटॅक्ट राहते, पण पहिली अबनॉर्मॅलिटी ती कार्यशीलता कमी होते, आणि ते न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपल्याला ती पकडता येते। शरीरात विविध प्रक्रिया चालू असतात। आता मी आता बोलतोय तर माझ्या मेंदूमध्ये बऱ्याच प्रक्रिया चालू आहेत, बरेच केमिकल्स आहेत विच आर ॲक्टिंग, आणि ऊर्जा लागते मेंदूला, ती युटिलाइज होत आहे। पण त्यामुळे आपल्याला बऱ्या न्यूक्लिअर मेडिसिनमुळे आपल्याला हे वेगवेगळे प्रक्रिया ज्या आहेत, ज्या चालू आहेत मेंदूमध्ये, हार्टमध्ये, त्याचा आपल्याला बरोबर अवलोकन करता येतं। सो बेसिकली कार्यशीलता हे आपण सांगितलंच आहे, आणि पेट स्कॅन आणि गामा कॅमेरा हे दोन डायग्नोस्टिक मोडॅलिटीज ज्या हल्ली सगळ्या ऑलमोस्ट एव्हरी हॉस्पिटलमध्ये हे अवेलेबल आहे। तर लोकांना किरणोत्सर्ग म्हटल्यावर भीती निर्माण होते की काहीतरी डेंजरस आहे। असा काही प्रकार नाही आहे। आपण जे किरणोत्सर्गी पदार्थ वापरतो रोगनिदान आणि रोग चिकित्सासाठी ते अतिशय नियंत्रित आहेत, म्हणजे आपण जे अमाऊंट इंजेक्ट करतो ते अगदी कमीत कमी असते, ज्याने आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन मिळतं। पण आणि वी आर रेग्युलेटेड, त्याचे बरेच नियम असतात की किती तुम्ही टाकू शकता आणि किती वेळा टाकू शकता। आणि दुसरं म्हणजे हे जे किरणोत्सर्गी पदार्थ आहेत ते अगदी शॉर्ट लिव्ड म्हणजे अल्पकालीन असतात, आणि त्यांची एनर्जी काही सेकंदात, काही मिनिटात, काही तासामध्ये निघून जाते।
आता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन असे नॉर्मली अकरिंग जे शरीरात नॅचरली असतात हे ॲटम्स, त्यांनाच आपण रेडिओ ॲक्टिव्ह करतो. म्हणजे आपण काही फॉरेन सबस्टन्स शरीरात घालत नाही, हे आपण रेडिओ ॲक्टिव्ह करून ते शरीरात टाकतो. आणि फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आपण रेडिओ ॲक्टिव्ह करून टाकलं, त्याचं हाफ लाईफ म्हणतो आपण, अर्धा म्हणजे सपोज आता मी इंजेक्ट केलं ऑक्सिजन, ते 10 सेकंदात त्याच्या सगळी ॲक्टिव्हिटी निघून जाते. फ्लोरीन जो आपण पेट स्कॅनमध्ये वापरतो, 110 मिनिटात त्याची सगळी ॲक्टिव्हिटी निघून जाते. सो खूपच अल्पकालीन ते आपल्या शरीरात राहतं. जोपर्यंत ते राहतं ते किरणोत्सर्गी ते रेडिएशन बाहेर निघतं, जे आपण त्या कॅमेरामुळे पकडू शकतो. त्यांची हाफ लाईफ 4 हाफ लाईफ संपल्यावर पूर्णपणे ती रेडिओ ॲक्टिव्हिटी शरीरातनं निघून जाते. असा एकही डायग्नोस्टिक आयसोटोप नाही जो 4 ते 5 तासाच्या वर शरीरामध्ये राहतो. सो हे अत्यंत म्हणजे हानिकारक नाही आहे, खूप अल्पकालीन आहे. पण त्याचे बेनिफिट्स केवढे आहेत की आपल्याला आजाराचा मागोसा घेता येतो. मी आता काही एक्झाम्पल्स देणार आहे. फॉर एक्झाम्पल आता मेंदूचा पासून आपण सुरुवात करू. आपण बघतो की आता मी 60 वर्षाचा झालो आहे, 65 वर्षाचा. आता बरेच वेळा मला काही गोष्टी आठवत नाहीत. मी हे किल्ली कुठे ठेवली, बरेच वेळा लोक आपल्या पुढे येतात, त्यांचं नाव आपल्याला आठवत नाही. तर हे नॉर्मल आहे एजिंगमध्ये. जसं आपण वय वाढतं तसं आपली स्मरणशक्ती पण थोडी कमी होते. पण एक अल्झायमर्स डिसीज नावाचा एक भयानक आजार आहे जो पुष्कळ लोकांना होतो. त्याच्यात पॅथॉलॉजिकल मेमरी लॉस होतो आणि बऱ्याच लोकांना भीती असते की माझी मेमरी स्मरणशक्ती चालली आहे, मला अल्झायमर्स डिसीज तर नाही. आणि आमच्याकडे असंख्य लोक येतात, ते म्हणतात साहेब मला आता लक्षात राहत नाही, मी विसरून जातो, मला अल्झायमर्स आहे की नाही. त्यावेळी आपण हा पेट स्कॅन करतो डोक्याचा. त्याच्यात आपण काय करतो, आपण शुगर म्हणजे साखर इज ऊर्जा म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्यांना ऊर्जा लागते काम करायला, आणि ऊर्जा म्हणजे साखर. तर आपण शुगरला रेडिओ ॲक्टिव्ह करतो, फ्लोरो डिऑक्सी ग्लुकोज म्हणजे शुगर, आणि आपण आपल्या इंट्राव्हिनसली ते आपल्या शरीरात टाकतो. आता ब्रेन सारखं काम करतं, जन्मापासून मरेपर्यंत ब्रेन सारखं काम करत असतं, इट इज कॉन्स्टंटली ॲक्टिव्ह. तर आपण जी इंजेक्ट करतो ते फ्लोरी डिऑक्सी ग्लुकोज सगळीकडे जातं ब्रेनमध्ये, आणि ज्या एरियाज ऑफ द ब्रेन जिथे काम बरोबर चालत नाही आहे तिथे ते कमी जातं, आणि ज्या एरियामध्ये जास्त काम करतं आहे ओव्हर थिंकिंग तिकडे ते जास्त जातं, आणि आपल्याला कळतं की काय चाललं या माणसाच्या डोक्यात. आता अल्झायमर्स डिसीजमध्ये आपल्याला एक टिपिकल असा पॅटर्न दिसतो, जिथे आपल्याला दिसतं की ब्रेनचे बरेच पार्ट्स असतात. एक फ्रंटल लोब म्हणतात, परायटल लोब म्हणतात, टेम्पोरल लोब म्हणतात. अल्झायमर्स डिसीजमध्ये परायटल टेम्पोरल लोबमध्ये खूपच कमी मेटाबॉलिझम होतो. नॉर्मल माणसात पूर्ण ब्रेनमध्ये इक्वली जातं औषध जे फ्लोरोडिऑक्सी ग्लुकोज, पण अल्झायमर्समध्ये आपल्याला दिसतं की ह्या पर्टिक्युलर ब्रेनच्या ज्या जागा आहेत तिथे कमी जाते ग्लुकोज, आणि हे अल्झायमर्स डिसीजचं निशाण आहे. तर जर तुमचा पेशंट आमच्याकडे आला, म्हणाला मला अजिबात स्मरणशक्ती जात गेलेली आहे, आणि मी तो स्कॅन करतो आणि ते स्कॅनमध्ये नॉर्मल दिसतं सगळं, त्या पेशंटला मी सांगू शकतो बाळा काळजी करू नकोस, तुझं सगळं ठीक आहे. आणि कधी थोडंसं स्मरणशक्ती गेली तरी ते हानिकारक नसतं, ते बेनिफिशियल असतं. पण जर मला दिसलं की ते परायटो टेम्पोरल लोबमध्ये कमी मेटाबॉलिझम आहे, तर मात्र इट इज अ डेंजर साईन, म्हणजे ह्याला अल्झायमर्स डिसीज होण्याची शक्यता फार आहे. अँड देन आपल्याला त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चालू करता येतात. सध्या तरी जास्त औषधं नाही आहेत, पण बरीच नवी औषधं यायला लागली आहेत, ज्याच्यामुळे आपण त्याच्यावर ॲटलिस्ट डिले करू शकतो द प्रोग्रेशन ऑफ अल्झायमर्स डिसीज. आणि दुसरा म्हणजे पार्किन्सन्स डिसीज. आपल्याला माहीत असेल की बरेच वयस्क लोक त्यांच्या हातामध्ये ट्रेमर्स असतात आणि त्यांचं जरा हळूहळू चालणं होतं, आणि मग प्रश्न विचारला जातो की ह्यांना पार्किन्सन्स डिसीज आहे की नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही टॉप न्यूरोलॉजिस्टकडे जाल तर ते 20% लोकांमध्ये द डायग्नोसिस ऑफ पार्किन्सन डिसीज चुकीचं असतं. कारण पार्किन्सन डिसीजचं डायग्नोसिस एक्झामिनेशन आणि हिस्ट्रीवर केलं जातं, पण 20 ते 25% लोकांमध्ये हे डायग्नोसिस चुकतं, आणि आपण डायग्नोसिस केल्यावर त्याचे उपचार चालू करतो.
लिव्होडोपा नावाचं ड्रग आहे जे आपल्याला द्यावं लागतं आणि ते आपल्याला बरंच वर्षानुवर्ष ते घ्यावं लागतं. जर तुमचं डायग्नोसिसच बरोबर नाही आहे व अननेसेसरीली तुम्ही हे औषध त्या पेशंटला देता आणि त्याच्यामुळे त्या औषधाचे साईड इफेक्ट्स होतात आणि फायदा तर काहीच होत नाही. म्हणून आता आपल्याला चुकलं आहे की पार्किन्सन्स डिसीजमध्ये आपल्या मेंदूमध्ये बरीच द्रव्य आहेत. एक द्रव्य आहे डोपामिन आणि ही डोपामिनची कमतरता असते मेंदूमध्ये, ज्याच्यामुळे पार्किन्सन्स डिसीज होतो. आणि ही डोपामिन कॉडेट न्यूक्लियस नावाचा एक जागा आहे ब्रेनमध्ये, ज्याच्यात खूप प्रखरतेने एक्सप्रेस होते डोपामिन. तो आपल्याला फ्लोरोडोपा नावाचा पेट स्कॅनमध्ये आपल्याला मस्तपैकी दिसतं की डोपामिन बरोबर आहे की नाही. आपण स्कॅन केल्यावर जर दिसलं की दोन्ही बाजूला मेंदूमध्ये डोपामिन उत्तम प्रमाणे दिसतंय कॉर्डेट न्यूक्लियस आणि पोटामेनमध्ये, ह्या माणसाला पार्किन्सन डिसीज नाही आहे. त्यामुळे हल्ली बरेच लोक न्यूरोलॉजिस्ट ह्या स्कॅनचा उपयोग करतात की अननेसेसरीली उगीचच पेशंटला गरज नसताना औषध चालू करण्याची गरज नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण वाचतात. विज्ञानम जनहिताय. लोकांना आकडी येते, पुष्कळ लोकांना फिट्स म्हणतात आपण. त्याचं ड्रग्स पुष्कळ आहेत फिट्ससाठी, पण मेनी टाइम्स हे ड्रग्स काम करत नाहीत आणि पुष्कळ ड्रग्स दिल्यानंतर सुद्धा आकडी काय कमी होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी आपल्याला बघावं लागतं की हे कुठून निघते ही आकडी. ब्रेनमध्ये फोकस आहे, म्हणजे जिथून इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन फार होतं आहे आणि त्याच्यामुळे ते फिट्स येत आहेत. आता पेट स्कॅनमध्ये आपल्याला ॲक्युरेटली कळू शकतं की हा फोकस कुठे आहे आणि जेव्हा हा फोकस आयडेंटिफाय होतो मग ते सर्जरी करून तो फोकस काढता येतो आणि ज्या माणसाला जो फिट येत आहेत सारख्या त्या बंद होतात किंवा पुष्कळ कमी होतात. त्यामुळे इट इज अ ग्रेट बून, म्हणजे ह्याच्यामुळे लोकांना खूप फायदा होतो, म्हणजे ट्रीटमेंटसुद्धा सोपी जाते. ब्रेन ट्युमर्स असतात, म्हणजे मेंदूमध्ये ट्युमर झाला की आपण सर्जरीने तो काढून टाकतो. काही वेळाने पेशंटला पुन्हा डोकं दुखायला लागतं आणि मग प्रश्न विचारला जातो की हा ट्युमर परत आला आहे की नाही, किंवा नुसताच त्या ट्रीटमेंटच्यामुळे मेंदूमध्ये थोडासा सूज आली आहे आणि त्याच्यामुळे सिम्पटम्स आहेत. आता हे डिस्टिंक्शन करणं फार महत्त्वाचं आहे आणि हे सोपं नसतं. MRI मध्ये दिसतं की तिकडे खूप सूज आहे, पण ते ट्युमर परत आला आहे की नाही कसं कळणार? तिथे पुन्हा न्यूक्लिअर मेडिसिन अणुवैद्यक चा खूप उपयोग होतो. ते ट्युमरमध्ये बऱ्याच केमिकल्स एक्सप्रेस होतात. मी तुम्हाला सांगितलं डोपामिन, सिरोटोनिन, बरेच वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत. तो आपण ते इमेज करू शकतो. जर ट्युमर असेल तर एक पर्टिक्युलर टाईप ऑफ रिसेप्टर एकदम एक्सप्रेस व्हायला लागतो. सो असा पेशंट असला आणि त्याच्यात माझा डोपा स्कॅन पॉझिटिव्ह आला म्हणजे आपण सांगू शकतो की आहे हा ट्युमर परत आलेला आहे, हा नुसताच सूज नाही आहे ट्रीटमेंटची. देन यू कॅन गो अँड त्यांना सेकंड सर्जरी करून ते काढू शकतो. सो मेनी टाइम्स पुष्कळ वेळा असे डिफिकल्ट कठीण क्लिनिकल प्रश्न असतात जे न्यूक्लिअर मेडिसिनच्या सहाय्याने आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण बघतो की भारतामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज, ज्याच्यामध्ये रक्ताच्या ज्या हृदयाला जो रक्तप्रवाह होतो त्या 3 मेन आर्टरीजमधून होतो, लेफ्ट अँड राईट आर्टरी आणि सर्कमफ्लेक्स नावाच्या. त्या आर्टरीज एकदम संकुचित होऊन जातात आणि भारतामध्ये आपण बघतो की हे लहान वयात म्हणजे 20 वर्षाच्या मुलांना पण माणसांना पण होतं. तो जेव्हा ह्या सगळ्या रक्तवाहिन्या ज्या हृदयाला रक्तप्रवाह ठेवतात जेव्हा ते संकुचित होतात तर निसर्ग गप्प बसत नाही. ते ऑल्टरनेटिव्ह चॅनल्स म्हणतात, जे लहान लहान रक्तवाहिन्या उघडून नव्या रक्तवाहिन्या तयार होतात आणि ज्याला कोलॅटरल सर्क्युलेशन आपण म्हणतो ते निसर्ग तयार करतो. पण जेव्हा निसर्ग फेल होतो, म्हणजे ज्याच्या इतकं मेहनत करूनही निसर्गाला जमत नाही की तो प्रवाह नीट ठेवावा असं होत नाही, तेव्हा मग आपल्याला बायपास आणि एन्जिओप्लास्टी वगैरे ह्याचा निसर्गाला मदत करावी लागते. पण ही स्टेज केव्हा येते ते आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिननी कळतं. जेव्हा एन्जिओग्राफीमध्ये दिसतंय की तुमच्या तिन्ही नसा संकुचित झाल्या आहेत, आम्ही एक मायोकार्डियल परफ्युजन स्कॅन नावाचा स्कॅन करतो. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की रक्तप्रवाह कसा आहे. आपण त्या पेशंटला पळवतो ऑन अ ट्रेडमिल, त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात. पेशंट एक्सरसाइज करत असताना आम्ही ते आयसोटोप पेशंटमध्ये घालतो. जर एक्सरसाइज करताना जेव्हा हृदयावर खूप ताण जास्त वाढला आहे आणि हृदयाची गरज
फॉर ऑक्सिजन अँड फॉर ब्लड वाढली आहे, अशा सिच्युएशनमध्ये जर हृदयाचा रक्तप्रवाह खूप चांगला असेल, त्यामुळे दॅट मीन्स निसर्गाने काम चांगलं केलं आहे, कोलॅटरल सर्क्युलेशन चांगले झाले आहेत. तो अशा स्थितीमध्ये इव्हन इफ जरी सगळ्यात वाहिन्या संकुचित झाल्या आहेत पण रक्तप्रवाह नीट पोचला आहे, त्या अशा सिच्युएशनमध्ये बायपास आणि प्लास्टीची गरज अजिबात नाही. या माणसाला मेडिसिन्सनी आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून त्याचं आयुष्य चांगलं जगता येतं. आणि आता नुसतंच एन्जिओग्राफीमध्ये सगळे ब्लॉक दिसत आहेत व्हेसल्स म्हणून बायपास करायचा आणि एन्जिओप्लास्टी करायची, हे विधान आता बिलकुल अमान्य आहे. आणि दोन्ही इन्फॉर्मेशन आपल्याला लागतं, न्यूक्लिअर मेडिसिनचं इन्फॉर्मेशन आणि एन्जिओग्राफीचं इन्फॉर्मेशन. दोन्हीमध्ये खराबी असेल तरच बायपास, एन्जिओग्राफी खराब असेल आणि न्यूक्लिअर मेडिसिन दाखवत आहे की चांगला रक्तप्रवाह होतोय, तर अशा सिच्युएशनमध्ये पुढे जाण्याची अजिबात गरज नाही बायपास आणि प्लास्टी करण्याची. नुसतं मेडिसिन आणि लाईफस्टाईलनी हा पेशंट छानपैकी जगू शकतो ह्याचं उरलेलं आयुष्य. सो हे झालं हार्टबद्दल. मेनी टाइम्स मोठा हार्ट अटॅक येतो आणि दिसतं की तुमची हृदयाची पंपिंग पॉवर, त्याला आम्ही इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो, त्याला युजली इजेक्शन फ्रॅक्शन 50% असते. म्हणजे प्रत्येक हृदयाच्या बीटमध्ये 50% ब्लड बाहेर फेकलं जातं टू गो अँड सप्लाय, म्हणजे पूर्ण शरीराला रक्तप्रवाह देण्यासाठी. जेव्हा मोठा हार्ट अटॅक येतो तेव्हा मसल जे असते म्हणजे हार्टची ती मरून जाते आणि त्याची पंपिंग पॉवर 50च्या ऐवजी 20वर येते. आता ह्यावेळी प्रश्न असा पडतो की हे हार्ट पूर्ण मसल मेलेली आहे का त्याच्यात अजूनही जान आहे, म्हणजे लाईफ आहे, त्याच्यामुळे त्याला रिवाईव्ह करण्याची, पुन्हा त्याच्यात रक्तप्रवाह चालू करून पुन्हा चान्स आहे का रिकव्हरीचा. अशा वेळी आपण अगेन न्यूक्लिअर मेडिसिनचा भरपूर उपयोग होतो. जेव्हा आपल्याला दिसतं की एक मोठा हार्ट अटॅक आला आहे, पण त्या हार्ट अटॅकच्या एरियामध्ये जर तो आमचा जो ग्लुकोज आहे, हार्टला पण ऊर्जा लागते आणि ऊर्जा म्हणजे शुगर, जर ती शुगर पोचतीये त्या मसलमध्ये म्हणजे ती मसल जिवंत आहे. जर माझा आयसोटोप तिथे पोचतच नाही आहे म्हणजे ती मसल मेलेली आहे आणि मेलेल्या मसलला रक्तवाहिनी जाऊन काय उपयोग नाही. जर इट्स लाईक ते म्हणतात शटिंग द डोअर वेन द हॉर्स हॅज बोल्टेड, एकदा ऑलरेडी तो घोडा पळून गेला आहे, मग ते दार बंद करून त्याचा काय उपयोग नाही. जर पण मसलमध्ये अजूनही जिवंत आहे मसल, ती रेडिओ ॲक्टिव्ह ग्लुकोज घेत आहे, मग यू मस्ट पूर्ण एफर्ट करावा पाहिजे आपण की त्याला रिवाईव्ह करायचा. मग तुम्ही जाऊन ते ओपन करा आर्टरीज, बायपास करा, प्लास्टिक करा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे इन्फॉर्मेशन फारच महत्त्वाचं आहे की ही मसल जिवंत आहे का मेलेली आहे. आणि ह्या इन्फॉर्मेशन न्यूक्लिअर मेडिसिनमुळे अतिशय छान प्रमाणे आपल्याला मिळू शकतं. विज्ञानम जनहिताय. अँड थर्ड मेजर इम्पॉर्टंट रोल ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनचा आहे कर्करोगात. आता कर्करोग म्हणजे सगळ्यांना एकदम घाम फुटायला लागतो ऐकल्यावर, कारण एकदम आपल्या मनात भीतीच येते की एकदा झाला कर्करोग की संपलं, पुढे काही करता येत नाही. पण त्या बरेच असे कर्करोग आहेत ज्यांना आपण फारच लवकर जर त्यांना पकडलं तर त्यांचं क्युअर पण होऊ शकतो. थायरॉईड कॅन्सर एक प्रकार आहे, काही रक्ताचे काही कॅन्सर्स आहेत ते दुसरे प्रकार आहेत. आता न्यूक्लिअर मेडिसिनच्या मदतीने आपण खूपच लवकर अर्ली अवस्थेमध्ये आपण डायग्नोसिस करू शकतो की हा कर्करोग आहे की नाही. याचं कारण काय आहे की कर्करोगच्या ज्या पेशी असतात त्या अतिशय मल्टिप्लाय, म्हणजे ते खूपच ग्रो करतात रॅपिडली. तर एक पेशीच्या 10 पेशी होतात, 10च्या 100 होतात, फटाफट त्यांचा वाढ होत असते आणि ते वाढ होताना त्यांना ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा अगेन ग्लुकोज, शुगर. सो आम्ही रेडिओ ॲक्टिव्ह शुगर आत टाकतो आणि जिथे जिथे हा कॅन्सरच्या पेशी आहेत ते हावरट असतात, ते लिटरली ते शुगर जो आम्ही इंजेक्ट करतो ते 10 ते 20 पट जास्त ते हावरटासारखे खातात. बाकीच्या सेल्सला सुद्धा ऊर्जा लागते, पण ह्या कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यांना ऊर्जा 20% जास्त लागते. त्यामुळे जे आम्ही जे शुगर देतो ते नुसतं तिथे कॅन्सरच्या जागी जाऊन असं तिथे बसतं आणि आमच्या स्कॅनमध्ये ते व्हॉट इज हॉटस्पॉट म्हणतो आपण, तिथे असं काळा आणि असं मोठा वी कॅन मेक आउट स्कॅनवर असं दिसतं. सो दॅट इज अशा रीतीने आम्ही कॅन्सर कुठे आहे ते पकडू शकतो, कारण ते हावरट पेशी ते शुगर लिटरली पितात
आणि वी कॅन पॉईंट आउट हे कुठे कुठे कॅन्सर आहे. अँड सो डायग्नोसिस खूप अर्ली आपल्याला कळता येतं. आणि नुसतंच अर्ली डायग्नोसिस नाही, आपल्याला तो कॅन्सर कुठे कुठे गेला आहे हे पण आपल्याला छानपैकी ह्या पेट स्कॅननी कळतं. कारण जिथे जिथे कॅन्सर पसरलेला आहे तिकडच्या हावरट पेशी ते शुगर घेणार आणि आपल्याला पूर्ण शरीरात टॉप टू बॉटम आपण जो स्कॅन करतो त्याच्यात सगळीकडे दिसतं कुठे कुठे कॅन्सर पसरलेला आहे. आणि आपल्याला जेव्हा असा पूर्ण मॅप मिळतो, जे नकाशा मिळतो कुठे कुठे पसरलेला आहे, व आपल्याला ते ट्रीटमेंट जेव्हा आपण चालू करतो तेव्हा चांगलं कळता येतं की आपली ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे की नाही. पूर्वी काय व्हायचं, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पूर्ण किमोथेरपी द्यायची आणि 6 महिने किमोथेरपी दिल्यानंतर आपल्याला कळायचे की काही फायदा झालेला नाही. तोपर्यंत त्या किमोथेरपीचे सगळे साईड इफेक्ट व्हायचे, पेशंट अगदी जेरीला यायचा. पण आता एक किमोथेरपी सायकलच्या नंतर आपण पुन्हा तो पेट स्कॅन करतो आणि आपल्याला दिसतं की एक सायकल नंतर ते ग्लुकोज अपटेक एकदम खाली गेलेला आहे. त्यामुळे असं दिसतं की हा ट्यूमर रिस्पॉन्ड करतोय. मग ही किमोथेरपी आपण चालू ठेवतो. जर आपल्याला दिसलं की या किमोथेरपीनी काही फरक पडत नाही 1-2 सायकलनी, तर अननेसेसरीली हे सेम ट्रीटमेंट कंटिन्यू करण्यात काय अर्थ नाही. आपल्याला दुसरी ट्रीटमेंट चालू करता येते. म्हणून रिस्पॉन्स म्हणजे थेरपीचा उपयोग इफेक्ट होतोय की नाही हे कळण्यासाठी सुद्धा न्यूक्लिअर मेडिसिनचा खूपच उपयोग होत आहे आपल्याकडे. आणि नंतर कॅन्सर क्युअर झाला असं म्हणतो आपण, मग आपण सारखा ते नजरेखाली ठेवतो. आपण हे स्कॅन करत राहतो 1 वर्षांनी 2 वर्षांनी, कारण की पुन्हा तो कॅन्सर परत आलाय की नाही ते लगेच आपल्याला कळू शकतं. जर पुन्हा परत आला असेल तर इमिजिएटली आपण त्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो. आणि देर आर असे बरेच काही कर्करोग आहेत जे पेशी असतात, कर्करोगाच्या ज्या पेशी असतात त्या स्मार्ट असतात, त्या आपलं कॅरेक्टर बदलतात. म्हणजे सुरुवातीला ते काय करतात, ते ग्लुकोज घेतात, पण नंतर त्यांना कळतं की तुम्ही त्यांना किमोथेरपी देताय आणि ते आता त्यांचे पूर्ण मेटाबॉलिक पॅटर्न बदलून जातं. अँड दे स्टार्ट म्हणजे दुसऱ्याच काहीतरी मार्गाने ते आपली ऊर्जाची गरज आहे ती सॉल्व्ह करायला लागतं. म्हणून आपल्याला एक कदम त्यांच्या पुढे राहावं लागतं. म्हणून नुसते आता ग्लुकोजनी जे आपण हे करत होतो त्यांना निदान, आता आपल्याला दुसऱ्या मेथडनी त्यांचं निदान करावं लागतं. आणि हे कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यांच्या पेशीवर बरेच काही आपण रिसेप्टर्स म्हणतो. रिसेप्टर असे त्या सेल सरफेसवर एक्सप्रेस होतात. प्रॉस्टेट कॅन्सर म्हणा, प्रॉस्टेट कॅन्सर त्याच्यावर PSMA प्रॉस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटीजन असा एक रिसेप्टर असतो. तो प्रॉस्टेट कॅन्सरमध्ये 50% जास्त एक्सप्रेस होतो त्याच्या पेशीवर. आणि न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपण ते बघू शकतो की हा PSMA एक्सप्रेशन आहे की नाही बाय PSMA स्कॅन. आणि आपण जेव्हा तो स्कॅन करतो तेव्हा दिसतं की सगळीकडे प्रॉस्टेट कॅन्सरचे हा PSMA एकदम इंटेन्स एक्सप्रेशन दिसतंय. मग आपण काय करतो, ते ग्लुकोज त्यांनी घेणं बंद केलंय. तो पेट स्कॅन जो आपण ऊर्जा FDGचं करत होतो त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही, पण PSMA पेटमध्ये मस्तपैकी ते दिसतंय. पण आपण त्या कॅन्सरवर एक सव्वा शेर म्हणतो तसं आपण केलंय की तू आता ग्लुकोज घेत नाही, पण आम्ही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आता पकडतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे PSMAनी बघतोय की हा कॅन्सर प्रॉस्टेटचा पसरलेला आहे, आता आपण त्याचा इलाज पण करू शकतो. ते कसं, आता हे डायग्नोसिस आपण करतो PSMA पेट स्कॅननी. आता ते PSMA जिथे जिथे एक्सप्रेस होतंय, आपण एक लुटेशियम नावाची किरणोत्सर्गी पदार्थ आहे तो त्या PSMAला जोडतो आणि तो घालतो आतमध्ये. लुटेशियम हा घातक किरणोत्सर्गी पदार्थ आहे, तो जाऊन नष्ट करतो. बाकीचे जे डायग्नोस्टिक आयसोटोप्स आहेत ते नष्ट काही करत नाही, ते नुसतं आपल्याला दाखवतात कुठे कुठे कॅन्सर आहे. पण लुटेशियम जेव्हा आपण जोडतो तर तो जाऊन तो नष्ट करून टाकतो जिथे जिथे कॅन्सर आहे. इट्स लाईक अ टार्गेटेड, आपण म्हणतो की प्रिसिजन बॉम्बिंग म्हणतो. जिथे जिथे कॅन्सर आहे तिथे जाऊन तो नष्ट करून टाकतो. तर आता मागच्या काही 3-4 वर्षात आपल्याकडे न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये बरेच काही असे पदार्थ लुटेशियम लेबल्ड पदार्थ आहेत ज्याच्यामुळे आपण प्रॉस्टेट कॅन्सर, न्यूरोएंडोक्राईन कॅन्सर आणि बरेच काही कॅन्सर्स लुटेशियमच्या सहाय्याने नष्ट करू शकतो. ज्या कॅन्सर्स जे दुसरी कुठल्याही किमोथेरपीला जाब देत नाही आहेत, रेझिस्टंट झाले आहेत, आता काही काम करत नाहीत, मग हे लुटेशियम थेरपीने त्याच्यावर चांगलं नियंत्रण करता येतं. सो हल्ली नॉट ओन्ली डायग्नोसिस
थेरपीमध्ये सुद्धा फार मोठा न्यूक्लिअर मेडिसिनचा वाटा आहे. तर थोडक्यात न्यूक्लिअर मेडिसिनच्याबद्दल लोकांच्या मनात अजिबात काही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. ह्या प्रणालीमुळे आपल्याला खूपच रोगनिदान आणि रोग चिकित्सामध्ये खूपच फायदा होणार आहे. मला इथे बोलण्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचा आभारी आहे आणि विज्ञानम जनहिताय ह्या कार्यक्रमात आपल्याला पुढे जाऊन अशाच भरपूर वैज्ञानिक विषयावर माहिती मिळणार आहे. विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं